यानंतर बातमी नाशिकमधून अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, कोपर्डीच्या आरोपींना फाशी व्हावी या मागण्यांसाठी आज नाशिकमध्ये बहुजन मोर्चा निघतोय। थोड्याच वेळात या मोर्चाला गोल्फ कोर्ट मैदानापासून सुरुवात होईल। दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या मोर्चामध्ये सहभागी झालेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने लोक मोर्चाच्या ठिकाणी दाखल होतात। आपले प्रतिनिधी सागर वैद्य सध्या आपल्या सोबत आहे। सागर, या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे, कोण कोण सहभागी होत आहे? ज्ञानदा, साधारणतः 12 वाजेच्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होईल। आतापर्यंत ज्या पद्धतीने मराठा महामोर्चा निघाला, त्याच्यानंतर ओबीसींचा मोर्चा निघाला, अगदी त्याच पार्श्वभूमीवर अगदी तशाच पद्धतीने शिस्तबद्ध रीतीने हा मूक मोर्चा जो आहे तो निघणार आहे। संपूर्ण मोर्चामध्ये कुठलीही घोषणा नसणार आहे आणि उच्च विद्या विभूषित असलेल्या काही विद्यार्थिनी आणि महिला ज्या आहेत त्या निवेदन देतील आणि जमावालाही भाषण करतील। याही मोर्चाला कुठलंही नेतृत्व ठेवण्यात आलेलं नाही। सर्व जे अल्पसंख्याक आहेत, दलित आहेत, ख्रिश्चन, मुस्लिम, ओबीसी, मागासवर्गीय, आदिवासी, एसटी, एनटी अशा सर्व समाज घटकातले लोक जे आहेत ते हजारो लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होतील, अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय। आता सकाळपासून या गोल्फ क्लब मैदानावर शहरासह जिल्ह्यातनं अनेक वाहनं यायला सुरुवात झाली आहे। हजारो लोक आता जमायला सुरुवात होतीये। 12 वाजेनंतर हा मोर्चा निघेल। जोगेंद्र कवाडे, आनंद शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। गोल्फ क्लब पासून निघालेला हा मोर्चा गडकरी चौक, शालिमार, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ प्रणाम करेल आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल आणि पुन्हा एकदा गोल्फ क्लब मैदानावरच एका जाहीर सभेच्या माध्यमातून या मोर्चाचा समारोप होईल। आतापर्यंत जसे मोर्चे झाले, मराठा मोर्चा झाला, ओबीसी मोर्चा झाला, अगदी त्याच धर्तीवर प्रचंड गर्दीचा, अगदी शिस्तबद्ध अशा रीतीचा हा मोर्चा होईल, अशा पद्धतीची आशा व्यक्त केली जाते। ज्ञानदा, सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।